उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूरमधील मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवारांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। त्याचबरोबरीने आज या ठिकाणी लाडकी बहिणींशी संवाद देखील अजित पवार साधणार आहेत। मात्र तत्पूर्वी मोहोळमध्ये झालेल्या अनगर अप्पर तहसील कार्यालय जे आहे या मोहोळ अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या रद्द करावं या मागणीसाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी मोहोळ बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अजित पवार येणार म्हणूनच हे मोहोळ बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी ही हाक जी आहे ती मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिलेली आहे। त्यामुळे पक्षांतर्गतच गटबाजी जी आहे ती पुन्हा एकदा अजित पवारांच्याच उपस्थितीत समोर आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार आज मोहोळच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी मोहोळ बंदची हाक दिल्यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली। त्याचबरोबरीने खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज मोहोळमधील बाजार समिती येथे लाडक्या बहिणींशी संवाद देखील साधणार आहेत। आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे। विशेषतः राजन पाटील हे इथले महत्त्वाचे आणि प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघात आज हा कार्यक्रम होत असल्याने एकंदरीतच जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते अजित पवार गटाच्या वतीने आमदार यशवंत माने करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच पक्षांतर्गत गटबाजी असेल, अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा वाद असेल, हा सर्वच वाद जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि एकंदरीतच या माध्यमातून अजित पवार आता आपल्या नेत्यांना नक्की काय सल्ला देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।